मानसा रे मानसा लिहिले तुझ्या रे नशिबा मानसा रे मानसा काय लिहिले तुझ्या रे नशिबा काय लिहिले नशिबा काय लिहिले नशिबा मानसा रे मानसा काय लिहिले तुझ्या रे नशिबा मानसा रे मानसा काय लिहिले तुझ्या रे नशिबा काय लिहिले नशिबा काय लिहिले नशिबा बघितलंस प्रभा अगं किती आपलं दुर्भाग्य ग अगं आपला लेकरू आपल्या डोळ्यासमोर तडफडत प्राण सोडला आणि आपण आत्मलावून काहीच करू शकलो नाही ग अगं किती दुर्भाग्य ग आपलं अगं आपला रजत गेला आणि सारं काही ऐश्वर निघून गेलं ग आणि या स्वतःच्याच घरात आपण गुलाम चढलोय ग अगं किती दुर्भाग्य ग आपलं आणि प्रभा मग या घरात राहायचं असेल ना मग आपल्याला मुक जनावरांसारखं सहन करून राहावंच लागेल नाही का? तोंडाकडे बघायचं यालाही वाजवत होती यालाही वाजवत होती मलाही वाजवत स्वप्न रंगवली होती आपल्या सुखी संसाराची पण सारं काय स्वप्नाने होत याचं नव्हतं झालं क्षणात कसं कापडासारखं जळून खाक झालं आपलं सुख सांग ना प्रभा अगं असं अपमानित निर्जवन जीवन जगण्यापेक्षा अगं विष देऊन मला मारून टाक ग. अगं नाही जगायचं मला या दुनियात नाही जगायचं तुम्ही जर विचार केला तुम्ही कोणाकडे बघून जगायचं सांगा ना अगं मग तू सांग ना अगं जगून तरी काय करू ग अगं जीवन असं बेचिराग झालं की त्याच्या भोकाची पोट आपल्या डोळ्यापर्यंत पोचावं आणि या पोटाची भूक व्याकुळ होऊन वेदना हृदयाला लागतात ग मग असं निर्धारित जीवन कुठवरी जगायचं का आम्ही कुठवरी जगायचं? अगं शरीर कमकुवत होऊन असं स्तंभ होत चाललाय की अगं जगणं असं बेचिराग झालंय ग बेचिराग पण त्या देवाला कधी आपली दया नाही आली का दया नाही आली हो हरलो म्हणून काय झालं आज कडून तर पडलो नाहीत ना कदाचित त्या परमेश्वराला आज नाही उद्या कळेल तेही दिवस जातील बर जाऊ द्या तुम्हाला भूक लागली असेल ना चला जेवण करून घ्या उरलं पुरलं काही असेल तर बघते चला चला परमेश्वरा अरे कसं शोधायचं रे अवेद्येचा भाग अरे स्वतः वाड्याची मालकी नसताना आज तिला इथलं उरलं सुरलं खावं लागत आहे रे अरे अरे यार रुतलेल्या काट्यांना सुद्धा माहित असतं रे की आपण ज्या ठिकाणी गडत आहोत ना तिथून रक्ताचं दार असं व्हायलाच रे मग स्वतःचे भाऊ मला असं काट्यावारी रुतले रे
आणि माझ्या रक्ताचं पाठ असं वाया होताना दिसतंय रे मला. अरे अरे माझा सक्का भाऊ माझा वैरी झाला रे वैरी. अरे देवा मी तुला विचारतो, अरे असं निर्धारण जीवन ठेवण्यापेक्षा मला मारून टाक रे, मला मार. अरे देवा माझी प्रभा लाडाची असून सुद्धा आज माझ्या डोळ्यासमोर तिला असलं काम करावं लागत आहे रे. अरे काय लिहिलंच रे आमच्या नशिबी, आणि कोणत्या खेळाचं असं चक्रव्यूह रचत आहेस रे तू आमच्या जीवनासोबत. नाही पावत रे, मला नाही पावत. हा डबा खाऊन घ्या. कुत्र्याला टाकलं होतं हा भात, तुम्ही तो उचलून आणला घ्या. रे परमेश्वरा भा, अरे काय तुझी लीला रे. अरे माणसाच्या जन्मा घातला हे बरं रे बाबा, बरं. पण वाट्याला ते जनावरांचं अन्न, अरे कुत्र्याचं अन्न खाण्यापेक्षा अरे मेलेलं बरं रे. अरे म्हणून म्हणतात ना की जनावरांपेक्षा आणि त्या माणसापेक्षा या कुत्र्यांना जास्त किंमत आहे रे. नाही करणार हो. दाना पण संपलं असेल हो. या शिळ्या भातावर आपलं जीवन काढू. चला. हे घ्या, थोडं खाऊन घ्या. अगली रात है जीवनाची होता गया अगली रात है जीवनाची होता गया विसरून नको यातना हे कुत्र्याला राखून ठेवलेले अन्न चोरून खायला लागला तर अरे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, अरे या घरात राहायचंय, या माझ्या वळ्यात राहायचंय, तर फक्त गुलामासारखा. मी खा म्हटलं की खायचं, पाया पडते हो. अरे मी बस म्हटलं की बसायचं, जा म्हटलं की जायचं. मोठ्या परवानगीशिवाय इथल्या एकाही वस्तूला स्पर्श सुद्धा करायचं नाही. चालले मोठे करून भाकर खायला. मी पाया पडते तुमच्या. पण तोंडाचा घासीच कोण नका. तुम्ही म्हणाल तशी वागू आम्ही, पण जनावर सारखा आमच्यावर बर्ताव करू नका. हे रोडगायला माझ्या समोर सांगू नकोस. अरे आठवा तर दिवस, आठवा. अरे विसरलात काय? तुम्ही विसरले असणार, पण मी मात्र नाही.
अरे एक वेळ अशी होती मला सुद्धा तुमच्या समोर अशीच भीक मागावी लागत होती. आठवा विसरलात? तुम्ही विसरले असणार पण मी नाही. एक एक पैशासाठी मी याच्याकडे भीक मागत होतो पण याला माझी दया आली ना. कारण या पांगड्याच्या अंगामध्ये सेवाभावीपणा दाटला होता ना. अरे मला सुद्धा हा असाच जनावरासारखा हाकलून लावायचा. अरे नीच पापी माणसा, अरे तुझ्या प्रत्येक वैयक्तिक खर्चासाठी मी पैसे देत गेलो आणि तू याची अशी परतफेड करतो. अरे कुत्र्याच्या भोवती म्हणशील तू कुत्र्याच्या. ए पांगड्या, काय म्हणालास? अरे कुणाला कुत्र्याच्या मोतीनं मारण्याची धमाक दाखवतो? अरे स्वतःची अवस्था तर बघ, बघ तुझी अवस्था. या स्वतःच्या घरामध्ये तुला भिकाऱ्याचं जीवन जगावं लागत आहे. आणि तू मला मारण्याची धमकी देतोस ना? थांब तुला दाखवतोस. अरे कुणाला तू मरण्याची धमकी देतोस? या प्रतापला हे बघा, तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर मी म्हणतो तसाच वागायचं. समजलं? एवढे कठोर होऊ नका. निदान तुमच्या भावाचा तरी विचार करा. त्याचा त्याच्यावर मला नको सांगूस प्रभावाईने. अरे कुठल्या रक्ताची नात्याची भाषा करतेस तू वाहिनी? या रक्ताच्या नात्याची? अरे स्वतःचा लहान भाऊ असताना याने मला काय दिला? अपमानजनक वागणूक. या रक्ताच्या नात्याची मी कदर करू? हे बघा प्रभावाईने, आता तुमच्या आयुष्यामध्ये उरलाय तरी काय? हा काय उरलाय? अरे स्वतःचा मुलगा मेला, तुमची अशी गाठ झाली, तुम्ही भिकारी झालात. तुम्ही आपल्याच घरामध्ये गुलामाचं जीवन तुम्हाला जगावं लागत. काय उरलंय तुमच्या आयुष्यामध्ये? अरे त्यापेक्षा कुठंतरी तुम्ही आपला जीव देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे आणि मी मोकळा. जाऊ दे प्रभा. अगं तो असा नीच निघेल म्हणून मला वाटलं नव्हतं का. पण काय करू का, आपल्या कर्माचे फळ आम्हालाच भोगावं लागेल ना. खराय होत आपल्या कर्माची पुढे आपल्याला भोगावं लागेल. अगं मी प्रत्येक वेळा यांना माझ्या तळ हातावर यांना मोठं केलं का. पण त्याची जाणीव या रामखोरांना कधीच नाही. मला जाऊ द्या, आपल्या नशिबाचे भोग समजून आपण हे दिवस काढायचे. हो खरंय. अगं नशिबानं आम्हाला दुःख दिलं ना तर ते सोसावंच लागेल. पण देवाला मला एक प्रश्न आहे. अरे सर्व काही संकट टाकायचे होत असतात ते आपल्याच घरात करे. असे नीच कृत्य करणारे माणसं ते पण आपल्याच घरात का. अरे असा भाऊ कधीच कोणाच्या नशिबात नको देऊ. कदाचित आपल्या हातात खूप मोठा काही गुन्हा घडला असेल. हो कळत नकळत असेल कदाचित. पण त्याच गुन्ह्याची शिक्षा आपल्याला परमेश्वर देत आहे. जाऊ द्या. मानसा
घरामध्ये एखाद्या नोकरीप्रमाणे जगता. हो, इतरांना सावली देणारे, इतरांचे तुम्ही दुःख दूर करणारे आज नोकराप्रमाणे या घरामध्ये जगता. नाही मालकी, नाही मालकी, तुम्ही बसा, द्या हा पोचा द्या. हे बघा, मी घरून जेवणाचा डब्बा आणलाय, 2 घास खाऊन घ्या. राजू, तू आमच्या घरात आलास आणि आपल्याला या रजूची आठवण झाली रे. गेलेल्या राजू ते सर्व काही ऐश्वर्य हिरावून केले रे. मला तुमची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय, मला खूप वाईट वाटतंय. नाही रे, मला ही अवस्था असणार आहे देवाने दिलेली एक कृत्य घटना आहे रे. मग ती घटना भोगायचं असेल तर असं राहावंच लागेल ना. त्यात परमेश्वराची शिक्षा आहे रे, म्हणून असं पण आम्हाला भोगावं लागत आहे. पण मालक, या घरामध्ये मी लहानपणापासून काम केलंय मालक, आणि मी घर सोडून गेल्यानंतर तुमची ही अवस्था बघून मला पाहाव होत नाही मालक. या तुमच्या संपूर्ण वाड्याचे मी नाही असलेले सर्व काम करेन मालक. आधी तुम्ही दोघेही बसून घ्या आणि जेवून घ्या. बसा मालक, बसा. कशी मात आली रे साल्या राजू. साला सेवक बनून मस्त सेवा करतोस यांची. अरे तुला आधी सांगितलं होता या घरात माझ्या परंगणीशिवाय पाय टाकायचं नाही म्हणून. दया करा. हो, स्वतःच्या मुलाप्रमाणे लहानपणापासून यांनी वाढवलं, आणि आज यांची ही परिस्थिती बघता मी बघू नाही शकलो मालक. दया करा, 2 घास खाऊ द्या मालक, त्यांना 2 घास खाऊ द्या. हा प्रतापचा वाडा आहे. अरे तुला दयांची एवढी दया येत असेल ना तर तू आपल्या घरात त्याला घेऊन जा, पण माझ्या घरात नाही. माझ्या परवानगीशिवाय इथला पत्ता सुद्धा हलत नाही. आणि तू याला प्रेमाचे घास भरतोस काय? थांब साल्या राजू, तुला आता दाखवताच मी याला प्रेमाचे घास कसे भरवायचे. त्याला काही करू नको. अरे त्याची काही चूक अरे स्वतःचा पोरगा काढायला कळत करा. थांब तुला दाखा साला इथेच थांब. प्रेमाने काय करतोस? साल्या चलिक माझ्या घरातून. पुन्हा जर इथे पाऊल टाकलास तर जिवंत जाळून भस्म करून टाकीन तुला. आणि तुम्ही
इथे आराम करत बसलात. चला ती फारशी पडून पुसून काढा आणि सर्व काम आटोपून घ्या. तेव्हाच तुम्हाला शिळ अन्न ते कुत्र्याचं अन्न खायला मिळणार. मला मला सांभाळा स्वतःला. निघतो मी आता. मालक, तुमचे हे हाल मला पाहावसं वाटत नाही. मालक, त्यांनी मला लाठीने मारले याचा दुःख नाही मला. त्याचे घाव मला शरीरावर लागले असतील. तुमचे हाल बघून मला खूप मनस्थिती वाटत आहे. तुमच्या मला त्याने मारलं याचं दुःख नाही, पण तुमच्या पोटामध्ये 2 घासाचे अन्न गेले एवढा मला समाधान आहे. मालक, येतो मालक, मी येतो. राजू, सांभाळा मालक, स्वतःला सांभाळा. येतो मालक, येतो. राजू, बघितलंस प्रभा, अगर राजू रक्ताच्या नात्यांचा नसला तरी तो कसा रक्ताच्या नात्यासारखा आपल्याला जपतोय ग. हो ना. आणि हे रक्ताचे नाते असताना सुद्धा ते कलुषित करायला निघाले का? कलुषित. हो, या जगाची रीतच तशी आहे. एकीकडे मन जुडवायची, एकीकडे मन बुडवायची. हो, जेवढं जगता येईल तेवढं जगू आपण. हो, जिकडे वाट निघाली तिकडे तिकडे जात जाऊ. खरं आहे का प्रभा? एखाद्या झाडाच्या आसऱ्याने राहू. तुझी गोष्ट खरंच का? इथं पण माझं मन अजिबात रमत नाही ग. या वाड्याने खूप काही दिलं का, पण या वाड्याला मला सोडून जावं असं वाटत नाही ग. चल ग